आमच्यासाठी 2 फ्रॅपेस, एक्स्ट्रा क्रीम. 1 मिनिट. अरे थांब ना, तो कन्फ्यूज होईल. मी देते ना ऑर्डर. मीच कन्फ्यूज झाले बघ. 2 फ्रॅपेस, एक्स्ट्रा क्रीम, एक्स्ट्रा कॉफी शॉट, ब्राउन शुगर ॲट द साइड आणि अगं ऐक तर, मी कॉफी बद्दलच. अरे पण मी देते ना ऑर्डर, थांब ना जरा. आणि कॉफी सिरप ड्रिझल करून. ओके, बघू जरा. मला काय करतोयस? मी आहे ना इथे. मेनू काय का? Shut up. मी बघतोय ना. देवा, काय वेडेपणा चाललाय हा. राजवाडेंना देऊ दे ना त्यांची ऑर्डर. अरे पण मी देते ना ऑर्डर, काही गरज नाहीये मेन्यू कार्ड बघायची. इकडे दे. अरे ऑर्डर दे, दादा वाट बघतायत. कॉफी बरोबर ग्लुटन फ्री क्रॅकर्स. ओके, शुअर मॅम. काय गरज होती? मी देत होते ना ऑर्डर, मध्ये मध्ये बोलायची काय गरज होती? मला कमाल वाटते. कॉलेजमध्ये जी कॉफी मी प्यायचो ती तुला अजूनही आठवते? ऑफ कोर्स सॅम. नाही, गुड. आय एम सो इम्प्रेस्ड. इट्स व्हेरी स्वीट ऑफ यू. पण आता मी अशी कॉफी पित नाही. मुळात मी कॉफीच पित नाही. का? अरे पूर्वी तर प्यायचास ना. अगं तेव्हा विशीत होतो आपण. आता वय बघ किती झालंय. आता जर मी अशी कॉफी प्यायलो ना तर रात्रभर जागा राहीन, झोपणार नाही मी. अरे मस्तच ना, मग आपण गप्पा मारत बसूया ना. व्हेरी फनी. अरे सिरियसली. नाही पण खरंच मला आता कॉफी नकोय. एक तर मी कॉफी पित नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं डाएट चालू आहे. त्यामुळे मी कॉफी कॅन्सल करतो आणि फ्रूट ज्यूस घेतो. सिरियसली? ऐक ना, समजून घे ना प्लीज. एक्सक्यूज मी दादा. मगाशी मी 2 फ्रॅपे सांगितलं ना, त्याच्यातलं एक कॅन्सल करा आणि एक मोसंबी ज्यूस घेऊन या आणि साखर नको त्याच्यात. हां, थँक्यू. मोसंबी ज्यूस? तू खरंच फ्रूट ज्यूस पिणार आहेस? हो, तू पण ट्राय कर, तुला आवडेल. नो वेज, प्लीज. चिअर्स लेडीज. चिअर्स. मोसंबी ज्यूस. हा, एकदम फ्रेश. वाह. हो, आय एम सॉरी. नाईस. मला हा कॉल घ्यायला लागलो. एक्सक्यूज मी. ओके. हां. ए मला सांग, सॅम कधीपासून डाएट करायला लागला ग? अहो त्यांना अगदी बॉर्डरलाईन हेल्थ इश्यूज डिटेक्ट झाले तेव्हापासून. लेट मी गेस, तू त्याचं डाएट कंट्रोल करत असशील ना? मी फक्त मॅनेज करते. कंट्रोल ते स्वतः करतात. अर्थात कधी कधी जड जातं त्यांना, पण आत्ता जे वागलेत हे तर कौतुकाचीच गोष्ट आहे. खूपच बदलून गेलाय हा माझा सॅम. किमया, सॉरी. मी सॉरी फॉर? आता तुम्हाला जे काही बोलणार आहे ते कदाचित आवडणार नाही तुम्हाला. इट्स ओके, बोल ग. तुम्ही राजवाडेंना सॅम नका ना म्हणत जाऊ. अगं स्वानंदी, तुमचं लग्न आत्ता झालंय, पण सॅमला मी खूप पूर्वीपासून ओळखते ना. कॉलेज पासूनचे मित्र होत आम्ही. त्यामुळे प्लीज आमच्या ह्या मैत्रीत तू आता नियम घालू नकोस. इनफॅक्ट मी तर म्हणेन तू ह्यात पडूच नकोस. मी सॅमला सॅमच म्हणत आली आहे आणि सॅमच म्हणणार आहे. प्लीज डोंट माइंड. आय होप वी आर कूल अबाउट इट. मी आलेच हा. येस. अरे किमया कुठे गेली? त्या वॉशरूमला गेल्यात. राजवाडे, एक विचारू का हो तुम्हाला? विचारा. तुम्हाला आवडतं का त्या किमया तुम्हाला सॅम म्हणतात? म्हणजे खरं सांगा प्लीज. म्हणजे ती मला पूर्वीपासून सॅम या नावाने हाक मारते? हो, पण तेव्हा तर तुम्ही लहान होतात ना, आणि तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता सगळं बदललंय. मग तुम्ही सांगत का नाही त्यांना? काय स्वानंदी मॅडम, एकतर ती पाहुणी म्हणून आली काही दिवसांसाठी. आता तिला जर मी असं सांगितलं तर तिला उगाच वाईट वाटेल. कशाला कोणाला वाईट वाटून द्यायचं आणि दुखवायचंय. आणि कोणी मला सॅम म्हणो, समर म्हणो, पिंट्या म्हणो, नाही तर राजवाडे म्हणो, कुठल्याही नावाने जरी संबोधलं तरी व्यक्ती एकच आहे ना. चला निघूया. मी आलो बिल देऊन. आणि तिची पर्स घ्या बरोबर, ते इथेच विसरून जायची. छान. म्हणजे राजवाडेंना काहीच प्रॉब्लेम नाहीये. सॅम म्हणून घेणं चालतंय त्यांना. एरवी इतके प्रत्येक बाबतीत आग्रही असतात. मग हे कसं चालतंय त्यांना?
राजवाडे, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, म्हणजे तुम्हाला कसं कळलं? हो, अस्वस्थ दिसताय तुम्ही. अस्वस्थ असलात की खूप हालचाली करता, उगाच उठ बस करता, इकडे तिकडे फिरता, पाणी पिता. आज पण तेच चालू आहे सगळं. हो, आहे जरासा अस्वस्थ. का बरं? मी तर बरी वागली तुमच्याशी. नाही हो, तुमच्यामुळे का होईल मी अस्वस्थ? माहित नाही, मला असं वाटलं की मी ते सॅम वरून बोलले, त्यामुळे तुम्हाला राग आला की काय? तुमच्यावर का रागवीन मी? तुम्हाला वाटलं ते तुम्ही बोललात, मला जे वाटलं ते मी सांगितलं. हा एवढा इश्यूच नाहीये. पण मग इश्यू काय आहे? अहो, गेले 4 महिने मी एक अत्यंत महत्त्वाचं डील क्रॅक करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे खूप मीटिंग्स होत आहेत, मेल एक्सचेंज होतीये, पण अजून ॲग्रीमेंट साईन झालं नाहीये. आणि आजपर्यंत हे असं कधीच झालं नाही. अहो, पण मग या डीलच्या बाबतीतच का होतंय? अहो, कारण क्लायंट इंटरनॅशनल आहे आणि त्यांना आपला पोर्टफोलिओ आवडला, त्यांनीच आपल्याला कॉन्टॅक्ट केलं. विशेषतः एन्व्हायरमेंटच्या संबंधी त्यांच्या अटी खूप आहेत. म्हणजे आपण त्या सगळ्यातनं मार्ग काढायचा, सोल्युशन काढायचा प्रयत्न करतोय, पण अजूनही दोघेही जण एका नोटवर येत नाही आहोत. पण मग मी मदत करू शकते का काही? तुम्ही कशी कराल मदत? तुमच्या क्लायंटचे मुद्दे कुठले आहेत? एन्व्हायरमेंटल. आणि मी PhD कशात केली आहे? अरे अरे, काय म्हणजे मी कम्प्लीट विसरलो. कसं काय विसरलो? म्हणजे खरं तर तुमची डिग्री आहे एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये. पण डिग्री घेऊनही काम टुरिझमचं करते ना, त्यामुळे बरेचदा लोक विसरतात. हे म्हणजे असं झालं, काखेत कळसा गावाला वळसा. म्हणजे आजपर्यंत इतके दिवस माझी टीम हर तऱ्हेने प्रयत्न करते, रिसर्च करते, पेपर सबमिट करते, प्रेझेंटेशन करते, पण त्याला म्हणावं तसं यशच येत नव्हतं. हेच जर मी तुमच्याशी आधी बोललो असतो तर गोष्टी किती सोप्या झाल्या असत्या. पण म्हणतात ना, आपण जवळच्या माणसांना सगळ्यात जास्त गृहीत धरतो. चला, म्हणजे किमान जवळचे तरी आहोत आपण. म्हणजे काही नाही, म्हणजे बरेचदा उपाय आपल्या अगदी डोळ्यासमोर असतो, फक्त बघायचा राहून जातो. तुम्ही सांगा ना मला, काय काय मुद्दे आहेत? आपण अजून एक प्रेझेंटेशन बनवूया आणि बघा इफ इट इज हेल्पफुल. एक काम करा, हा माझा लॅपटॉप, त्याच्या मेलमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट दिसतील, कळतील. या. ओके. अहो, 100% जमणार तुम्हाला. तुमच्यामुळे आता माझं टेन्शन कमी झालं. आता मला शांतपणे झोप लागेल. तुम्ही नक्की काहीतरी सोल्युशन काढाल याची खात्री आहे मला. चला, तुमचं चालू दे, मी झोपतो. नाही, थांबा ना, थोडा वेळ थांबा ना. म्हणजे काही अडलंच तर मुद्दे डिस्कस करता येतील. तर झोपलात तर मला झोपमोड नाही करावीशी वाटणार तुमची. अहो, तुम्ही माझ्या TNA आहात. एकदा तुमच्याकडे जबाबदारी दिली की तुम्ही नक्की ती उत्तम पार पाडणार याची खात्रीच आहे मला. चालू दे. थांबा ना थोडा वेळ. आता थांबलात तर पटकन संपेल की नाही? 4 महिने करतोय हो काम ह्याच्यावर. असं कसं संपेल पटकन? पण तुम्ही तुमचा वेळ घ्या, शांतपणे करा, ठीक आहे? एकदा प्रयत्न तर करूया. फार नाही, फक्त एन्व्हायरमेंटल क्लॉज मध्ये काही मुद्दे ऍड करायची गरज आहे. म्हणजे 2-3 तर अगदी मला आत्ताच सुचत आहे. म्हणजे बघा, ई-वेस्ट किंवा प्लास्टिक कचऱ्याचं उत्तम व्यवस्थापन करणं. मुळात प्लास्टिकचाच वापर कमी केला पाहिजे. रिसायकलिंग बद्दल कामगारांना ट्रेनिंग देणं. आता कसं आहे, जमिनीच्या वर जसं प्रदूषण होत असतं तसं जमिनीच्या आतही प्रदूषण होत असतं आणि खूपच कमी लोक त्याचा विचार करतात. पण आपण या मुद्द्यांवर भर दिला पाहिजे, तरच क्लायंटला रिलायबल वाटू, आय गेस. आणि तसं बघितलं ना तर उपाय खूप छोटे असतात. मोठमोठ्या कंपन्यांनी फक्त त्यांच्या सवयी बदलल्या ना, तर पर्यावरणाचं खूप सारं नुकसान टळू शकेल.